फक्त भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. अभंगाला न्याय देणं होत नाही मला माहित आहे, कारण वक्तृत्व करत असताना अभंगाला स्पर्श करण्यापर्यंत 2 तास संपून जातात महाराज, 2 तास संपून जातात. मग काय अभंग सोडवणार आपण, स्पर्श करेपर्यंत पण आपण जाऊन पोहोचत असतो. म्हणून अभंग सुटेल न सुटेल याच्याशी मला काही घेणं देणं नाही, फक्त प्रक्रिया मी आपलं समोर समोर मांडत जातो. अर्धोदिक आयुष्यामध्ये येणारं दुःख आहे, मग पाप पुण्यावरती दुःख अवलंबून असतं, कर्मावरती दुःख अवलंबून असतं, आणि ते दुःख निवृत्त करण्यासाठी ह्या साधनांशिवाय दुसऱ्या साधना नाहीत. मग बाकी आपण बायपास साधना मांडतो. कोणत्या मांडतो, आता दृष्टिक्षेपासमोर पडलेली साधना 1 मिनिटामध्ये सांगून जातो. तेरवीच्या कीर्तनाला येत असताना नदीच्या बाजूने रस्ता, म्हणजे स्मशानभूमीच्या बाजूने रस्ता, आणि तिथून मी येत असताना सहज माझं लक्ष तिकडे गेलं, जाळलेल्या जागेकडं. तर मला एक दृश्य पाहायला मिळालं. काय दृश्य होतं माहिती आहे का, तिथं बिस्किटचा पुडा होता ठेवलेला, बिड्याचा कट्टा होता, तंबाखाचा तोटा होता, आणि तो थोडासा महात्मा असल्यामुळे एक थोडंसं खोकल्याची बाटल होती, सर्दी झालेली असल्यामुळं ठेवलेली. खोकल्याची बाटल होती, सर्दी झाल्यामुळे ठेवलेली. मला बाकीचं काही नाही वाटलं, पण मला आता काहीतरी गोष्टी शिकायला मिळाल्यात म्हणून एका म्हातारे बाबाला विचारलं, बाबा मी आता त्या जाळल्या जागून आलो, ते असं असं मला पाहायला मिळालं, तंबाखाचा कट्टा, बिड्याचा, ते तंबाखाचा तोटा, बिड्याचा कट्टा, त्या बिस्किटचा पुडा, काय भानगड आहे. पुन्हा बाटल होती खोकल्याची. नाही म्हणले महाराज ते दारू म्हणूनच मेलं. पुन्हा दारू प्यायला त्याला जन्माला येऊन म्हणून त्याच्या जाळलेल्या जागेवर दारू ठेवली. अशानं जर लोकांना मुक्ती मिळाली असती तर कशाला लागलं असतं महाराज. विडाला विडाला या भानगडी करायची गरजच नव्हती. ह्या भानगडी कारण मी नेहमी सांगत असतो, भोगूनच संपवावे लागतात, त्याला दुसरा पर्यायच नसतो महाराज. विठाला विठाला गेले कर्म झाले ते झाले त्याची भोग आले, उपजले मेले आईसे किती, किती आले किती गेले, त्यांना कर्म भोग चुकले नाही. किती आले सांगता का यादी एकदा. 9 भी मर गए 10 भी मर गए, देवता मर गए पडे काल के फाशी. आणि देखत देखत नातू पंतू तोही सैसा झाला. ज्ञानोबाराय बोलले, ज्यांनी आपल्याला निर्माण केलंय तो राहिला नाही. कैसे थोरीवेचे मान पाहे पा, जो सृष्टीपेजाचा साठोपा, तो पुनरावर्तीची आमापा सीग झाला. अरे नाही
आले अवतार. इरते पामर जीव किती. मरणाची इच्छा नसताना सुद्धा जन्मलेल्याला मरावंच लागते हा सिद्धांत आहे. इच्छा नाही महाराज. मला सांगा, गरिबी कोणाला आवडती का? कोणाला असं वाटतं का मला कॅन्सर व्हावं म्हणून, माझी किडनी जावी म्हणून, फुफ्फुस जावे म्हणून? असं कोणाला वाटतं का? हं? पण मग मला सांगा, विकार झाल्याशिवाय राहतात का नाही? ज्ञानोबराय बोलले ना, रोग काय रोगी या, दरिद्री आवडे दारिद्र्या, परी भोगविजय बळी या अदृष्ट जेने. रोग कोणाला आवडत नाही आणि गरिबी कोणाला आवडत नाही, पण त्याच्या अदृष्टाने त्याला ती भोगल्याशिवाय गत्यंतर नाही महाराज. जरी आपल्याला जन्म आहे, मरा वाटत नाही, तरी मेल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि मग माणसं असं म्हणतात, मेला आणि मुक्त झाला. आमची आजी म्हणायची, आप मर गए आणि दुनिया डूब गए. जुने माणसं म्हणायचे, आप मर गए दुनिया डूब गए. अरे बाबा, असं नाही. मेल्याच्या नंतर माणूस मुक्त होतो ही चुकीची संकल्पना आहे. मेल्याच्या नंतर त्याच्या कर्मावर त्याची गती अवलंबून असते. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम पुण्य पुण्य मर्ते लोकम विशंती एवं प्रिय धर्म मनो प्रपन्ना गतागतम काम कामाल भंती. आणि मग तर या पुण्याची बावटी सरे. तिथे गेल्याच्या नंतर त्याला काहीला स्वर्गातले भोग मिळतात. कोणाला? पुण्यवानाला. पापी माणसाला नरकातली भोग मिळतात. पाप आणि पुण्य समान त्याला जन्म आहे. आणि अति पापी माणूस पिशाच्या नावाच्या येवणीला जातो. भागवत महात्म्याचा पुरावा. याच्यावर कोणी शंका घेऊ नये म्हणून सांगतो. बरेच वेळ माणसं म्हणतात भूत होतं असतं का, भूत खोटं असतं का. शास्त्र मानतं त्या अर्थी असतं असं मी म्हणायला हरकत नाही. भागवत महात्म्याचा विचार करा थोडासा. ते पिशाचे म्हणजे काय? भूत. आणि म्हणून शब्द आले बरेच वेळेस, जे जे भेटे भूत हा वेगळ्या दृष्टीने आला. पळे भूत बाधा हे तिथे, या दृष्टीने हा शब्द वापरला ज्ञानोबारांनी. त्याच्यावर मला जास्त भूत पिशाचे निकट नाही यावे. शास्त्रांनी सुद्धा हा शब्द जो आहे प्रत्येक वेळेस वापरलेला आहे. म्हणून मला तिकडे जास्त जायचं नाही. ते पिशाची येवणीला जात असतात. पाप आणि पुण्य समान जन्माला येतात. मग ज्याचं पुण्य आहे तो स्वर्गाला जातात. मग स्वर्गातली भोग काय? ज्ञानेश्वरी पहा तुम्ही. जेत ऐरावती सारखे वाहन, राजधानी भुवन, जेत उरुशाही शरंबा, कामधेनूची खिलारे, चिंतामणीच्या सडका, कल्पतरूची झाडं, ऐरावती सारखे वाहन, राजधानी भुवन, अमरावती, म्हणजे भरपूर उभे आहेत ज्ञानोबरायांच्या. आता त्याच्यावर मी बोललो असतो, पण आता वेळ कमी असल्यामुळे मला त्याच्यावर जास्त चिंतन मांडायचं नाही. फक्त स्वर्गात ही भोग भोगायला मिळतात. आणि जी माणसं नरकाला जातात तिथं ठोक तळ आहे. मारणे, तोडणे, जोडणे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. तिथला प्रसादच तो आहे. तिथला प्रसाद घ्यायचा आणि मोकळं व्हायचं. महाराज मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. तिथं भागवताच्या दृष्टीने 21 कॅबिनेट मंत्रीपद आहे भागवताच्या दृष्टीने, बरं का. इतर ग्रंथाचा आधार घेतला अजून 7, पुन्हा इतर ग्रंथाचा आधार घेतला तर 36 पर्यंत माझ्या वाचण्यात आली. त्याच्या पुढे मला माहित नाही. तामिश्र, अंधत्रमिश्र, रौरव, महारौरव, वज्रकटक शामली, पुयूद, वैतरणी, सारे मेदन, आविची, आविट निरोधन, कृमिकीटक भोजन, कुंभेपाक, तप्त सुरमी, लाला भक्ष, सारे मेदन, अशी 21 नरक आहेत भागवतामध्ये. 21 नरकामध्ये प्रत्येक नरकाचा अधिकारी वेगळा, मंत्री वेगळा आहे. आणि प्रत्येक नरकाची शिक्षा वेगळी आहे. प्रत्येक पापाला एक नरक आहे, ज्याचं त्याला डिपार्टमेंट. कोणा जर कोणाच्या मिरच्या चोरल्या असतील तर ते तामिश्र नावाच्या नरकात जातो. शेतातले येताना हो, नाही आहे ना ते भागवतामध्ये. आता हे तुम्हाला कोणी सांगत नाही, त्याला मी काय करू. भागवतामध्ये तसा अध्याय गुलाब महाराज, नरकाच्या निरनिराळ्या गतीचं वर्णन हा एका स्कंदामध्ये भागवतामध्ये अध्याय आहे तो. आणि त्या अध्यायामध्ये कोणता माणूस कोणत्या पापामध्ये कोणत्या नरकात जातो आणि कोणते कर्म केल्याच्या नंतर जातो याचं सविस्तर वर्णन आहे. वारकरी संप्रदाय लोकांना माळी घाला म्हणतो, मग काय फुकट म्हणतो का? आमचं काय धुरे कोरले का कोण? आम्हाला काय घेणे देणं आहे? तुम्हाला माळी घातल्या काय, कुठं गेले काय, काय संबंध आहे का? काही संबंध नाही महाराज. पण लोक माळी घाला का म्हणतात? त्या नरकामध्ये एक नरकाचा प्रकार सांगितलेला आहे, कुंभीपाक नावाचा. कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये मांसाहार करणारी माणसं जातात. तिथल्या शिक्षेची तरतूद आहे. यम त्यांना उकळत्या तेलाच्या कढईमध्ये शिजवतात, म्हणून माळी घाला म्हणतात लोक. वाचा थोडस भागवत. विठाला विठाला. ऐका ना, सध्या परीक्षितीची परिस्थिती बिघडण्याशिवाय दुसरं काहीच ऐकायला मिळत नाही. यासाठी मी वारंवार सांगायला तुम्हाला, मी 10 ते 15 वर्ष श्रीमद भागवत महापुराण कथा सांगून बाजूला झालो महाराज. का? मला पटत नाही. आणि जिथं आपल्याला समाधान मिळत नाही त्या गोष्टीत राहण्यामध्ये रमण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. उगं म्हणायचं नाही की ते लोक असे हे लोक तसे. तुला कर्म नचल सारखं बाजूला.
काही घेणं देणं. लोक कसे वागायचे तसे वागू द्या भाऊ. ऐसा लोकी कदा राखवे ना. ज्ञानोबाराय तुकोबाराय लोक सांभाळता आले नाही तर आपण कोण आहे. मरणोत्तर आयुष्यामध्ये दुःख आहे. आता ते फार विषय लांब आहे, पण ते दुःख भोगावं असं वाटू नये किंवा त्याच्यातून मुक्तता प्राप्त व्हावी त्यासाठी काय केलं पाहिजे ती साधना आहे अभंगाच्या पहिली. ऐसी जोडी करा अशी संगत धरा. गर्भवास चुकण्यासाठी ती संगत आणि तो साठा कामी येईल. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. संगत चांगली केली, संचय चांगला झाला आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन सतत मुखाद्वारे घेतलं गेलं तर त्याला जन्ममृत्यू सागरातून मुक्तता प्राप्त होते. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. मुखाने देवाचं नामचिंतन घेतलं तर मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणून ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. नाही तर गर्भवास कंपल्सरी आहे महाराज. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारी दुसरे. ठीक आहे. आता त्या ओव्या सांगितल्या मी सुरुवातीला 10-15 ओव्या त्या याच्याशी कनेक्ट आहेत. येण्याची शरीरे शरीर येणे सरे. म्हणजे जन्म मरण हे प्रत्येकासाठी कंपल्सरी आहे. आता यापुढे जाऊन सांगतो तुम्हाला, जन्म मरण दुःखातीत आहे म्हणून याच्यातून मुक्तता गरजेची. मोक्षासाठी का प्रयत्न करायचे? दुःखातीत आहे म्हणून करायचे. येणे सोपं नाही, जाणे सोपं नाही आणि जगणंही सोपं नाही आणि गेल्याच्या नंतरही सोपं नाही. येण्याच्या अगोदर मातीची उदर कुहरी, पचवून विष्टीची दातरी, उकडून 9 मासवरी जन्मोजन्मोनी मरती. आणि जन्मल्याच्या नंतर उबळीच्या उजगारा, शेजारिया सहाईल म्हणती म्हातारा, नाशिले घरा थुंकून या. जन्माच्या नंतर पुन्हा संसार दुःखमूळ वगैरे वगैरे बरेच प्रमाण आहेत की नाही. जगत असताना सुद्धा माणसाला दुःख आहे. जगामध्ये सर्व सुख संपन्न असा कोणी नाही. नाही म्हणजे नाहीच, कोणी असू द्या महाराज. एखादा संन्यासी जर असेल, तुम्हाला वाटत असेल ते सुखी आहे, त्याला लेकरं बाळ नाही, काही कमवायचं नाही, ज्ञानोबा म्हणतात त्याच्यासारखा दुःखी तर जगात दुसरं कोणी नाही. नाही ज्ञानोबा म्हणतात शिष्यशास्त्रादी विलासे, मठादी मुद्रेचे निसे आणि घातली आती फासे निसंगाजेने. मठ बांधायची आशा निर्माण होणं म्हणजे संन्यासी फेल आहे. ज्ञानोबा म्हणतात बरं का, मी बोलत नाही.
उगाच एखादी तृप्ती देसाईने एखादा मीडियावाला उठायचा वाक्य फिरवायचा म्हणून मी ते युट्यूबवर एकही कीर्तन आतापर्यंत टाकू दिलं नाही. त्याचं कारण आहे महाराज, मी स्वतः पत्रकार होतो, त्याचे दुष्परिणाम काय असतात आणि चांगलं काय असते मला माहित आहे. आणि मला एक गोष्ट मला सांगायची, ज्याचं स्वतःचं स्टेटस आहे त्याला काही स्टेटस ठेवा म्हणायची गरज पडते का वगैरे? युट्यूबवर कीर्तन का टाकलं म्हणजे काय मोठा महाराज होतो असं थोडंच काही आहे? हा, असं काहीच नाही. आणि सरासरी युट्यूबवाली कीर्तनकार येणं म्हणजे आपल्या गावाचं दुर्भाग्य आहे. ते एखादी कुठली तरी क्लिप ऐकायची मग 2 तास फेल कार्यक्रम म्हणायचे 25 उगेच दिले. तुला युट्यूबचं कोण पाहायचं सांगितलं होते का क्लिप? अजून तुम्हाला सांगतो, बाबांचं वाक्य आहे, बाबाचं कीर्तन आहे संभारला. बाबांचं एक वाक्य रामभाऊ बाबाचं, कीर्तनकार 2 तास तुम्हाला हसवतो बसवतो यापेक्षा 22 तास काय करतो हे पाहून तारीख घेतली पाहिजे. विठाला विठाला जगता नाही दुःख आहे, मरत असताना दुःख आहे. नाक मूक गळू लागले, लाळ आणि शिंबूड स्वानापरी गती झाली, अवघे करती हळहळ. जगताना दुःख, बाईल म्हणे खर मरता तरी बरी, नासी येले घरी थुंकून या. अनेक प्रमाणात येतील. मेल्याच्या नंतर पुन्हा भोग त्याला भोगावे लागत असतात. म्हणून मुक्त दशा प्राप्त झाल्याशिवाय सुख प्राप्त होत नाही. आईशी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. आणि मग म्हटले महाराज, सुखाची प्राप्ती होण्यासाठी देवाचं नामचिंतन साठा संगत हे महत्वाचं आहे का? कलियुगीन संस्कृतीमध्ये या लोकांचा आधार घेतला सुख प्राप्त होत नाही का? महाराज म्हणतात ते स्वतः दुःखी आहे, ते तुम्हाला सुख देत नाहीत. अभंगाचं दुसरं चरण. लासी भरताटी प्रिया बाबूरावजी नाटी आणि दीपक महाराज